जय शिवराय मित्रांनो, मी स्वप्नील आणि तुम्ही पाहताय SPO भ्रमंती, जिथं आपली चालू आहे सफर शिवस्वराज्याची। आणि आपल्या या प्रवासामध्ये आज आपण भेट देणार आहोत श्रीमान रायगडाला। मित्रांनो, आपल्या मराठी माणसांसाठी खऱ्या अर्थाने जर का कोणता सण असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक। आणि ज्या रायगडाने हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अनुभवला पाहिला, तो रायगड आपल्यासाठी पवित्र मंदिरच। आज आपण या रायगडाला भेट देणार आहोत आणि या रायगडावरील वास्तूंना आपण आज भेट देणार आहोत आणि त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी आता आपण आहोत पाचाड या गावामध्ये, जिथे राजमाता जिजाऊंची समाधी आहे आणि राजमाता जिजाऊंचा राहता वाडा देखील आहे। सो आधी आपण जाऊन मासाहेबांच्या समाधीचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर मासाहेबांचा वाडा पाहून आपण रायगडच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात करणार आहोत। ज्या मातेने या महाराष्ट्राला, या देशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये सुवर्णरत्न दिला, त्या मासाहेब जिजाऊंची समाधी रायगडाच्या वाटेत असणाऱ्या या पाचाड गावामध्ये आहे। तुम्ही जेव्हा कधी या रायगड किल्ल्याला भेट देणार असाल तेव्हा वाटेत लागणाऱ्या मासाहेब जिजाऊंच्या समाधीचं अवश्य दर्शन घ्या। राजमाता मासाहेब जिजाऊंचा विजय असो। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव। याच पाचाड गावामध्ये राजमाता जिजाऊंचा राहता वाडा देखील आहे। उतार वयामध्ये मासाहेबांना रायगडावरील थंड हवा मानवत नसे, म्हणूनच शिवरायांनीच इथे पाचाड गावामध्ये मासाहेबांसाठी हा वाडा बांधला होता। या वाड्याचे अवशेष जरी ढासळलेले असले तरी या वाड्यामध्ये असणाऱ्या पायरीवीर या पाहण्यासारख्या आहेत। या वाड्यामध्ये आपल्याला आणखी एक पायरीवीर बघायला मिळते, जिच्या शेजारी पूर्वी जिजाऊंना बसण्यासाठी एक दगडी आसन केलं होतं, ज्यामुळेच या विहिरीला तक्क्याची विहीर असं म्हटलं जातं। सद्यस्थितीला या राजवाड्याचे केवळ अवशेष जरी दिसत असले तरी त्यावरून आपल्याला या राजवाड्याची भव्यता नक्की लक्षात येते। मित्रांनो, रायगडावर जायचं झाल्यास तुम्ही 3 वाटांनी रायगडावर जाऊ शकता। पहिली वाट म्हणजे चित्त दरवाजाची वाट, जी आपल्या पाठीमागे आहे आणि आपण देखील त्याच वाटेने जाणार आहोत। दुसरी वाट आहे नाणे दरवाजाची वाट आणि तिसरी वाट म्हणजे रोपवेची वाट। पण माझं तरुणांना आव्हान राहील की रोपवेचा वापर न करता ट्रेक करून गडावर चला, जेणेकरून आपल्या महाराजांचा वैभव आपल्याला चांगल्या पद्धतीने अनुभवते। कारण रोपवेचा वापर वयोवृद्धांनी, ज्यांना आजारपण आहे, ज्यांना दम लागतो, त्यांनी करणं ठीक आहे। आपल्यासारख्या तरुणांनी या रोपवेचा वापर करणं म्हणजे समजते ना मला काय बोलायचं। त्यामुळे आपण या वाटेने वरती जाणार आहोत। सो चला। मित्रांनो, चित्त दरवाजामधून पुढे आल्याच्या नंतर अगदी काहीच वेळामध्ये आपल्याला गडाचा पहिला बुरुज लागतो, तो म्हणजे आपल्या पाठीमागे असणारा हा खूप लढा बुरुज। आपण चित्त दरवाजाच्या वाटेने आलो आणि चित्त दरवाजाच्या वाटेने येत असताना आपल्याला इथे मध्ये एक हा स्टॉल लागतो। त्या स्टॉलच्या इथेच जी नाणे दरवाजा दिशेने वाट येते, ती वाट देखील आपल्याला या चित्त दरवाजाच्या वाटेलाच येऊन मिळते। अशा पद्धतीने या दोन्ही वाटा एका ठिकाणी मिळतात आणि इथून पुढे एकच वाट लागते, त्या वाटेने आपण गडावर जाऊन पोहोचतो। चित्त दरवाजाच्या वाटेने पुढे गेल्यावर काही सपाटीचा भाग आहे, ज्याला मदर मोर्चा किंवा मशीद मोर्चा म्हटलं जातं। या जागेवर आपल्याला 2 पडक्या इमारती नजरेस पडतात। इथेच आपल्याला एक भली मोठी तोफ देखील बघायला मिळते। या रायगडाच्या नावांचा जर का विचार केला तर या गडाला तब्बल 15 नावं आहेत। गडाचं प्राचीन नाव आहे रायरी। पूर्वी या किल्ल्याला गडाचं स्वरूप नव्हतं, तो केवळ एक डोंगर होता। तेव्हा त्याला तणस आणि राशीवाटा या 2 नावांनी ओळखलं जायचं। गडाला इस्लामगड, नंदादीप, जम्बूद्वीप, दूरगिरी, राजगिरी, देवगड, रेड्डी, शिवलंका आणि पूर्वेकडील जिब्राल्टर अशी देखील नावं आहेत।
काही वेळ प्रवास केल्यानंतर आपल्याला गडाची तटबंदी बघायला मिळते आणि या थोड्याच वेळामध्ये 2 बुरुजांच्या मध्ये स्थित असलेला गोमुखी रचनेचा पहिला प्रचंड आणि महाकाय दरवाजा आपल्या नजरेस पडतो, तो म्हणजे महादरवाजा. मित्रांनो, गडाच्या वाटेमध्ये पुढे आपल्याला हा गडाचा महाकाय दरवाजा मुख्य प्रवेशद्वार लागतो, तो म्हणजे हा महादरवाजा. गोमुखी आकाराच्या या दरवाजावर 2 कमलाकृती आहेत, ज्याचा अर्थ असा होतो की श्री व सरस्वती या किल्ल्याच्या आतमध्ये नांदत आहेत. दरवाजाचे 2ही बुरुज हे महाकाय आकाराचे आहेत. दरवाजा देखील तशाच स्वरूपाचा आहे. दरवाजातच आपल्याला पहारेकऱ्यांसाठी देवड्या बघायला मिळतात. महादरवाजापासून पुढे गडाच्या उजवीकडे म्हणजेच हिरकणी बुरुजापर्यंत तटबंदी आपल्याला बघायला मिळते आणि डावीकडे बघितलं तर टकमक टोकापर्यंत संपूर्ण गडाला तटबंदी केलेली आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची नजर जेव्हा या रायगडावर पडली तेव्हा या रायगडाची भौगोलिक रचना पाहून महाराजांना अत्यंत आनंद झाला आणि महाराजांच्या तोंडून हे शब्द निघाले की तख्तास जागा हाच गड करावा. म्हणजे राजधानीसाठी रायगड उत्तम असल्याचं महाराजांच्या निदर्शनामध्ये आलं. महाराजांनी चौकशी केल्याच्या नंतर महाराजांच्या लक्षात आलं की हा किल्ला ऑलरेडी मराठ्यांच्या ताब्यात आहे. पूर्वी जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यामध्ये हा रायगड होता. महाराजांना वाटलं की चंद्रराव ते मानतील आणि स्वराज्यामध्ये सामील होते. असा प्रथमदर्शनी अंदाज लावून महाराजांनी चंद्रराव मोरेंना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं नमूद केलं की मोरे, तुम्ही देखील मराठा आहात, आम्ही देखील मराठा आहोत, त्यामुळे सोबत येऊयात आणि सोबत मिळून काम करूया आणि स्वराज्य स्थापन करूया. पण चंद्रराव मोरे काहीसे उर्मट स्वभावाचे होते, त्यामुळे त्यांनी महाराजांना प्रतिपत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराजांना उर्मटपणे म्हटलं, अहो तुम्ही कसले राजे, राजे तर आम्हीच. आता महाराजांच्या वाटेला गेले म्हणजे महाराज का सोडणार आहेत का? महाराजांना विरोध केल्यामुळे महाराजांनी 1656ला या गडाला वेढा दिला आणि किल्ला आपल्या ताब्यामध्ये करून घेतला. मित्रांनो, गडावर आल्याच्या नंतर आपल्याला हा एक भला मोठा तलाव बघायला मिळतो, ज्याचं नाव आहे हत्ती तलाव. पूर्वी गडावर जी हत्तीशाळा आहे, हत्तीखाना आहे, त्या हत्ती शाळेमध्ये जे हत्ती ठेवले जायचे त्या हत्तींच्या पिण्याच्या पाण्याची व हत्तींच्या आंघोळीची सोय या तलावामध्ये केली जायची. गडावर आपल्याला हे शिरकाई देवीचं मंदिर बघायला मिळतं. शिर्के घराण्याचीच ही कुलस्वामी असणारी ही शिरकाई देवी. पण या मंदिराचा जर का विचार केला ना तर हा मंदिर नंतर बांधलेलं आहे. टिळकांच्या काळामध्ये मावळणकर नावाचं इंजिनियर होतं, त्या इंजिनियरने हे मंदिर बांधलेलं आहे. पण मंदिराच्या आतमध्ये जी मूर्ती आहे ती मूर्ती मात्र प्राचीन आहे. गडावरील शिरकाई देवीचं मंदिर बघून झालं आणि आपण पुढे आलो आणि पुढे येऊन पोहोचलो ते गंगासागर तलावाचे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता त्या राज्याभिषेकासाठी संपूर्ण भारतातून 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक झाल्याच्या नंतर तो सर्व पाणी या तलावामध्ये सोडला होता, त्यामुळेच या तलावाला गंगासागर असं नाव पडलं. सो हे झालं आपलं गंगासागर तलाव बघून. तुम्ही तिकडे बघू शकता ते आपल्याला विजयस्तंभ बघायला मिळतो. आता आपण त्या विजयस्तंभाच्या दिशेने वाटचाल करूया, चला. मित्रांनो, रायगडावर आल्याच्या नंतर आपल्याला हे मनोरे बघायला मिळतात. आपल्या पाठीमागे जो मनोरा आहे तो पूर्वी 7 मजली होता, आता पडक्या अवस्थेमध्ये आहे. पण जेव्हा कधी छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांच्या राण्या असतील, यांना निवांत वेळ घालवावंसं वाटत असेल तेव्हा ते सर्व ही मनोऱ्यापाशी येत असत. आणि याच्या बाजूला आपल्याला हा जो मनोरा बघायला मिळतो तो आहे विजयस्तंभ. पूर्वी हा मनोरा 5 मजली होता. जेव्हा कधी छत्रपती शिवाजी महाराज एखादा किल्ला जिंकून घेत असत आणि तो स्वराज्यामध्ये दाखल करत असत तेव्हा या विजयस्तंभावर भगवा ध्वज फडकवला जायचा, जेणेकरून जनतेला, रयतेला हे कळावं की आपल्या राजानं, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये एखादा गड सामील केलाय. मित्रांनो, त्या मनोऱ्यांपासून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला इथे लगेचच पालखी दरवाजा बघायला मिळतो. या पालखी दरवाजामधून पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांच्या ज्या पालख्या आणल्या जायच्या त्या याच दरवाजामधून बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करत असत. रायगडावर एका पाठोपाठ एक असे 6 राणी महाल आहेत. ज्या राणी महालांमध्येच आपल्याला पूर्वीच्या काळातील दगडी शौचालय देखील बघायला मिळतात. या 6 राणी महालांचा जर का विचार करता 6च्या 6 राणी महाल एकसारखं होते, म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव व्हायला नको, त्यामुळे 6च्या 6 राणीचे महाल एकसारखे बनवण्यात आले होते. या राणीच्या महालांच्या जर का आपण इथं तुम्ही समोर बघितला तर आपल्याला सर्वंट्स क्वार्टर बघायला मिळतात, म्हणजे जे काही दास दासी असायचे ते इथं बसायचे.
मित्रांनो, आपण पालखी दरवाजामधून या बाले किल्ल्यावर प्रवेश केला. तुम्ही जर का तिकडे पाहिलं तर तिकडे आहे मेना दरवाजा. ज्या मेना दरवाजा साह्याने देखील तुम्ही बाले किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकता. फरक एवढाच आहे, पालखी दरवाजामधून पूर्वी राजघराण्यातील जे पुरुष असायचे त्यांच्या पालख्या यायच्या आणि मेणा दरवाजामधून जे राजघराण्यामधील स्त्रिया असायच्या त्या मेण्यामध्ये बसून त्या मेणा दरवाजामधून त्यांचा बाले किल्ल्यामध्ये प्रवेश केला जायचा. मेणा पूर्णपणे बंदिस्त असतो, तो स्त्रियांसाठी असतो आणि पालखी ओपन असते, ती पुरुषांसाठी असते. मेणा दरवाजाचा जर का विचार केला तर तुम्ही जेव्हा रोपवेच्या साह्याने येतात तेव्हा त्या मेणा दरवाजाच्या एंडला तुम्ही येता. सो तुम्हाला मेणा दरवाजा जवळ पडतो. मेणा दरवाजाच्या दिशेने आपण आतमध्ये गडावर येऊ शकता. तर आता आपण बाले किल्ल्यामध्ये आहोत. बाले किल्ल्यामध्ये पुढे जाऊन आपण पुढील वास्तू पाहणार आहोत. राणी महालाच्या समोर आपल्याला इथे धान्य कोठार बघायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या कोठारांचा धान्य साठवण्यासाठी वापर केला जायचा, पण पेशव्यांच्या काळामध्ये या कोठारांचा वापर कैद्यांना कैद करण्यासाठी केला जायचा. 7 दिवस कैद्यांना या कोठारामध्ये ठेवलं जायचं. जर का 7 दिवसानंतर देखील कैद्याने जर का गुन्हा मंजूर केला नाही तर 8व्या दिवशी त्याला पोत्यामध्ये भरून टकमक टोकावरून सरळ खाली फेकून दिलं जायचं. या धान्य कोठाराच्या शेजारीच आपल्याला छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाचे जे राजवाडे आहेत त्यांचे देखील अवशेष बघायला मिळतात. अष्टप्रधान मंडळाचे राजवाडे पाहून झाल्यानंतर आपण शिवरायांच्या राजवाड्यामध्ये प्रवेश करतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्यामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हा आपल्याला इथे बघायला मिळतं हे पाण्याचं टाकं. या पाण्याच्या टाक्याचं वैशिष्ट्य असं, तेव्हा जो कोणी कामगार कामचुकारपणा करायचा त्या कामगाराला शिक्षा म्हणून आणि गंगासागर तलावामधून कावडीने पाणी आणायला लागायचं आणि या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यामध्ये ते ओतायला लागायचं. ज्या पिण्याच्या टाक्याच्या समोरच आपल्याला इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्नानगृह, ज्याला आपण बाथटब म्हणतो, तो आपल्याला इथे बघायला मिळतो. रायगडावर आल्याच्या नंतर आपल्याला ही टाकसाळ बघायला मिळते, मिंट बघायला मिळते, जिथे नाणे छपाईचं काम केलं जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा छत्रपती शिवरायांनी स्वतःची नाणी चलनामध्ये आणली होती. त्याची पार्श्वभूमी खूप छान आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या टायमाला इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडर रायगडावर आला होता. त्यांनी इंग्रजांच्या माध्यमातून जी कलम मंजुरीसाठी शिवरायांकडे आणली होती त्यामध्ये एक कलम असं होतं की इंग्रजांची नाणी स्वराज्यामध्ये चलनामध्ये आणली जावी. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय चलनाचा स्वराज्याला होणारा धोका, संभाव्य धोका ओळखून त्या निर्णयाला साफ नकार दिला होता आणि स्वतःची नाणी काढणार असून स्वतःची टाकसाळ उभी करणार आहोत असं धुडकावून सांगितलं होतं. आणि तशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर शिवरायांनी इथे ही टाकसाळ निर्माण केली होती आणि इथेच नाणी छपाईचं काम केलं जाईल. मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपला महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. पण आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणजे 3 एप्रिल 1680, ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड गेले आणि रयत ही पोरकी झाली. तो क्षण महाराष्ट्राच्या दिवसातील काळा दिवस आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे. हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे, याच राजवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. शिवरायांच्या राजवाड्या शेजारीच आपल्याला सचिवालय बघायला मिळतं. मित्रांनो, त्या सचिवालयाच्या समोर आल्याच्या नंतर आपल्याला इथे रत्नशाळा अर्थातच खलबतखाना बघायला मिळतो. हा आहे खलबतखाना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये रायगडावर जी काही खलबत, जी काही प्लॅनिंग केली जायची ती इथेच केली जायची. कारण तुम्ही या खोलीचा विचार केला ना तर इथे आतमध्ये तुम्ही कितीही मोठ्याने बोललं तरी बाहेर कोणालाही आवाज जाणार नाही. या कानाचं त्या कानाला ऐकायला जाऊ नये यासाठी हा खलबतखाना बांधला गेला होता. गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक जेव्हा कधी महाराजांसोबत चर्चा करायचे ते याच ठिकाणी करायचे, याच खलबतखान्यामध्ये करायचे. पूर्वी वाड्याचा वरील भाग सागवान लाकडाच्या बांधकामाने परिपूर्ण होता, पण सद्यस्थितीला गडाचे केवळ दगडी अवशेषच आपल्याला बघायला मिळतात. गडावर आल्याच्या नंतर आपल्याला हा राजदरबाराचा मुख्य प्रवेशद्वार बघायला मिळतो, ज्याला आपण नगारखाना देखील म्हणतो. पूर्वी इथे नगारे वाजवले जायचे, त्या नगारांचा आवाज ऐकून महाद्वार बंद केला जायचा. या नगारखान्याचा जर का तुम्ही आकाराचा विचार केला तर मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया तुम्ही बघितला असेल, जवळपास
तशाच प्रकारची कलाकृती आहे. म्हणजे इथूनच ते कॉपी करून इंग्रजांनी गेटवे ऑफ इंडिया बांधलेला आहे. नगरखान्यामधून प्रवेश केल्याच्या नंतर आपण येऊन पोहोचतो थेट या राजदरबारामध्ये, जिथं आपण जर का पाहिलं तर येत्या 6 जून शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी चालू असलेली आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674ला रायगडावर राज्याभिषेक झाला. पण हे फार कमी लोकांना माहिती आहे की रायगडावर राज्याभिषेक होण्यापूर्वी 29 मे 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरील भवानी देवीचं दर्शन घेऊन तिथं 3 मन सोन्याचं छत्र अर्पण केलं होतं. त्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक इथे गडावर संपन्न झाला होता. अजून एक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला होता, तो म्हणजे 24 सप्टेंबर 1674ला. जास्तीत जास्त रयतेचं समाधान व्हावं या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला पुन्हा एकदा राज्याभिषेक करून घेतला होता. आपल्याला आपल्या पाठीमागे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासनावर बसलेलं स्मारक बघायला मिळतं. तिथेच पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन होतं. या राजभवनाचं बांधकाम अशा प्रकारे करण्यात आलं होतं की भवनामध्ये जर का कोणी कुजबूज करत असेल तरी त्याचा आवाज छत्रपतींच्या कानापर्यंत पोहोचा. आवाज आला तर आवाजाचा रिप्लाय द्या. जय भवानी. हर हर. तुम्हाला रायगड दर्शन आवडलं का? तुझकीचा आवाज येतोय का? राजभवनाच्या शेजारीच होळीच्या माळावर छत्रपती शिवाजी महाराजांचं अलीकडच्या काळात म्हणजेच माननीय इंदिरा गांधीजींच्या काळात 1975 साली बांधण्यात आलेलं स्मारक आहे. याच होळीच्या माळावर पूर्वी भली मोठी होळी पेटवली जायची, जिचं दहन स्वतः छत्रपती शिवाजी महाराज करायचे. असं सांगण्यात येतं की या होलिका दहनाच्या वेळी एक खेळ खेळला जायचा. जो कोणी पेटत्या होळीमधून नारळ बाहेर काढेल त्याला छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हातातील कडा भेट म्हणून द्यायचे. रायगडावर आल्याच्या नंतर आपल्याला ही भव्य बाजारपेठ बघायला मिळते. जर का तुम्ही बघितलं तर इथे 2 रांगांमध्ये विभागलेली ही बाजारपेठ आहे, ज्या प्रत्येक रांगेमध्ये 22 दुकानं आहे बघायला मिळतात. मला प्रश्न पडला असेल की या दुकानांची हाईट इतकी का असते. पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही तानाजी मूवीमध्ये बघितलं असेल, घोड्यावरून बाजार केलं जायचं, त्यामुळे या दुकानांची हाईट इतकी असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि जे व्यापारी किंवा जे गिराईक घोड्यांवरून बाजार करत नव्हते, पायी बाजार करत होते, त्यांच्यासाठी इथं आपल्याला पायऱ्या देखील केलेल्या बघायला मिळतात. मित्रांनो, रायगडावर आल्याच्या नंतर आपल्याला हे जगदीश्वराचं मंदिर बघायला मिळतं. या जगदीश्वराच्या मंदिराच्या समोर आपल्याला हा भला मोठा नंदी बघायला मिळतो, जो काहीसा भग्नावस्थेमध्ये आहे. या मंदिराचा जर का स्ट्रक्चरचा तुम्ही विचार केला तर या मंदिराचा आकार वरतून जर का तुम्ही पाहिलं तर एखाद्या मशिदीच्या आकारासारखा आहे. ते इंटेन्शनली महाराजांच्या माध्यमातून तसं करण्यात आलं होतं, कारण जेणेकरून शत्रूंनी जर का दूरवरून पाहिलं तर शत्रूला वाटेल की आपल्याच मुस्लिम बांधवांची आपलीच मशीद आहे आणि शत्रू याकडे दुर्लक्ष करून निघून जाईल.
मित्रांनो, राजधानी होण्यापूर्वी या गडावर फारसं बांधकाम नव्हतं. त्यामुळे राजधानीचं स्वरूप येण्यासाठी गडावर पाहिजे तसं बांधकाम होणं फार गरजेचं होतं. त्यावेळी स्वराज्याचे बांधकाम प्रमुख होते हिरोजी इंदुलकर. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रायरी ताब्यामध्ये घेतला तेव्हा हिरोजींना या गडाचं बांधकाम पूर्ण करण्यास सांगितलं. त्यावेळी या गडाच्या बांधकामाची मुख्य जबाबदारी 2 व्यक्तींवर होती. ते म्हणजे हिरोजी इंदुलकर आणि दुसरे म्हणजे आबाजी सोंदे. हिरोजींनी छत्रपतींच्या आज्ञेनुसार या गडाचं बांधकामास सुरुवात केली. या गडाचं बांधकाम करण्यासाठी जो खर्च येत होता तो काहीसा जास्त होता आणि शिवरायांनी दिलेली रक्कम काहीशी अपुरी पडत होती, संपली होती. त्यामुळे हिरोजींसमोर हा प्रश्न होता की शिवरायांना शब्द तर दिलाय, आपण आता रक्कम तर संपले, उरलेलं बांधकाम करायचं कसं? हिरोजींनी कोणताही विचार न करता आपल्या गावी गेले, आपली संपत्ती विकली आणि त्यातून मिळणारी जी रक्कम होती त्या रकमेतून या गडाचं बांधकाम पूर्ण करून घेतलं. ही गोष्ट जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजली तेव्हा महाराजांना भरून आलं. महाराजांनी हिरोजींना आलिंगन देत महाराज म्हणाले की हिरोजी, तुमच्यासारखा सरदार आमच्या स्वराज्याला लाभणं हे म्हणजे आमचं भाग्यच आहे. बोला हिरोजी, तुम्हाला काय हवं? तर हिरोजींनी काय मागावं तर जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर स्वतःचं नाव कोरण्याची अनुमती. याचं कारण महाराजांनी विचारलं तेव्हा हिरोजी म्हणाले की महाराज, जेव्हा कधी तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी याल तेव्हा तुमच्या पायाच्या धुळीचा अभिषेक माझ्या डोक्यावर व्हावा ही माझी इच्छा आहे, म्हणून मी तुमच्याकडे अनुमती मागते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना भरून आलं. शिवरायांनी तशी अनुमती दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुमतीनुसार या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर आपल्याला इथे कोरलेलं बघायला मिळतं, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. या जगदीश्वराच्या मंदिराच्या शेजारीच आपल्याला इथे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बघायला मिळते. या महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणजेच ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं ते म्हणजे 3 एप्रिल 1680. 1680 ला महाराजांचं निधन झालं. त्यांची समाधी आपल्याला इथे रायगडावर बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आपण निघालो ते म्हणजे टकमक टोकाकडे. स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्या गद्दारास शिक्षा देण्याचं ठिकाण म्हणजे या रायगडावरील टकमक टोक. जेव्हा कधी कोणी स्वराज्याशी गद्दारी करत असेल तर त्याला या टकमक टोकावरून खाली फेकून दिलं जायचं. जसजसं आपण या टकमक टोकाच्या दिशेने पुढे जातो तेव्हा या टोकाचा आकार हा निमुळता होत जातो. या कड्यावर वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे थोडीशी खबरदारी बाळगावी. असं सांगण्यात येतं की जिजामाता जेव्हा पाचाडला राहत होत्या तेव्हा त्यांचं दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रोज या टकमक टोकावर येत असत. मित्रांनो, आता आपण आहोत त्या टकमक टोकावर. या टकमक टोकाचा इतिहास असा आहे की जेव्हा स्वराज्याची गद्दारी केली महाराजांनी त्या गुन्हेगाराला इथून खाली फेकून दिलं जायचं. पण इतिहास असं पण सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवरायांनी कोणाला अशी शिक्षा दिली नाही, पण छत्रपती संभाजी महाराजांनी मात्र कोणाला सोडलं नाही. हे देखील इतिहास आपल्याला सांगतो. मित्रांनो, खरं तर या रायगडावर बघण्यासारखं खूप आहे, पण इतकं आहे की एका दिवसामध्ये रायगड पूर्ण कव्हर करणं शक्यच नाही. तरी देखील जितकं शक्य होईल तितकं रायगड कव्हर करण्याचा, तुम्हाला दाखवण्याचा, तुम्हाला माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका, जेणेकरून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतो, जोश येतो की पुढच्या व्हिडिओमध्ये दमदार काम करण्यासाठी. धन्यवाद. जय शिवराय. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान.